रत्नागिरीच्या जयगडजवळ 10 वर्षांपूर्वी ऊर्जा प्रकल्पासाठी जमिनी मिळवताना स्थानिकांना विकासाची दिवा स्वप्न दाखवण्यात आली। मात्र आता प्रकल्प सुरू झाल्यावर कंपनीच्या चुकीच्या धोरणांमुळे स्थानिकांवर देशोधडीला लागायची वेळ आली आहे। या परिसरातल्या 70हून अधिक तरुणांनी बँकांची कर्ज घेऊन लाखो रुपयांचे ट्रक खरेदी केले। मात्र कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे ते ट्रक आता बँकांनी जप्त केले। शासनाने तो बंदी आहे ती कंटिन्यू केली आणि आज 1.5 वर्ष झाली ती बंदी चालू आहे। त्याच्यामुळे आम्ही हप्ते मेंटेनन्स वगैरे हे सगळं करताना हळूहळू आम्ही यामध्ये अडकत गेलो आणि आमच्या आज गाड्या बँकेने जवळपास सगळ्या ओढून नेलेल्या आहेत। तर दुसरीकडे रत्नागिरीहून जयगड प्रकल्पाकडे जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे 42 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। त्याविरोधात स्थानिकांनी आंदोलन केल्यानंतर रस्ता चौपदरीकरणाचे आदेश जिंदाल कंपनीला देण्यात आले होते। मात्र कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केलं। अखेर या रस्त्यावरील अवजड वाहतूक बंद करण्याचे आदेश काढण्यात आले। मात्र हे आदेश धुडकावत जिंदाल कंपनीमार्फत अवजड मालाची वाहतूक सुरूच आहे। कंपनीने याचा इन्कार केला असला तरी डंपर चालक नेमकं काय सांगतात ते पहा। कंपनी कौन सी कंपनी? JSW। हाँ JSW कंपनी में लेके जा रहा है। कितना टन माल है? इतना 20 टन। उससे ज़्यादा हो गया तो 20-22 होता है। हाँ 20-22 हो। काय आहे त्याच्यामध्ये? हे फ्लाय आहे। किती टन? तुम्हाला इथून प्रवेश आहे का आता जायला ह्या रस्त्यावर जयगड निवळी रस्त्यावरून? म्हणजे तिकडे कंपनीचं ते आपलं इकडे पाठवतात ना, आता उंडी फाट्याला धरणे करतायत ना, तिकडेही डंप करतायत। जिंदाल कंपनीच्या वाहतुकीमुळे उद्ध्वस्त झालेल्या रस्त्यावर राज्य सरकारच्या बांधकाम विभागानं 2013 ते 2014 या वर्षात तब्बल 5.5 कोटी खर्च केल्याचं माहितीच्या अधिकारात समोर आलंय। दरम्यान या 42 किलोमीटरच्या रस्त्याचं चौपदरीकरण करा असे आदेश रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत। समितीचा पाठपुरावा आणि माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आज त्यांनी आता मजबूतीकरणाचा पूर्ण प्रोसेस त्यांनी मंजुरी करून घेऊन एक जवळपास 45 कोटीचा जे मुरली टू जयगड 42 किलोमीटरच्या रस्त्याचं मजबूतीकरणाच्या कामाचा सुरुवाती करणार आहे। स्थानिकांना विकासाची स्वप्न दाखवणारी जिंदाल कंपनी आता रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं तरी पालन करणार का? मग उद्या स्थानिकांनी नव्या प्रकल्पांना जमिनी देण्यास विरोध केला तर त्यांचं काय चुकलं? प्रणव पोळेकरसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया, जयगड, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।